महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवार नंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं। झी 24 तासनं सर्वप्रथम बुधवारी मुख्यमंत्री बदलाची बातमी दिली होती। मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याची वेळ अजून आलेली नाही। महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही सामनातली भूमिका पक्ष वाढवण्यासाठी आहे, पण पक्ष वाढवणं याचा अर्थ युती तोडणं किंवा कुरघोडी करणं असा नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली। मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असलेल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोलेबाजी केली आहे। त्यांनी राज आणि उद्धव सध्या आपापल्या पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे। या दोघांची नावं न घेता भुजबळांनी ही टोलेबाजी केली आहे। मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली। पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय। तसंच यापुढे पंकजा मुंडे कोअर कमिटीत असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुजन समाज पार्टीबरोबर हातमिळवणी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती। मात्र या वृत्ताचं पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडन केलंय। याबाबत मला काही माहिती नाही, पण मी ही बातमी पेपरमध्ये वाचली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। कोकणातील लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या पराभवानंतर नारायण राणे महिन्यानंतर आपल्या होम पिचवर म्हणजे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनं राणे यांच्या या साम्राज्याला सुरुंग लागणार आणि लावणारा असा निकाल दिला होता। राणे सध्या राजकीय भूकंप घडवण्याच्या मनस्थितीत आहेत, मात्र सध्या ते आपल्या पदाधिकाऱ्यांची मतं आजमावत आहेत, असं सांगितलं जात आहे। नाशिकचा गड विधानसभा निवडणुकीत अभेद्य ठेवण्यासाठी मनसे अध्यक्षांनी स्वतः कंबर कसली आहे। 8 दिवसात दुसऱ्यांदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले आहेत। राज यांनी महत्वाकांक्षी गोदा प्रकल्पाची पाहणी केली। राज यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावाही घेतला। आज सकाळी 11:30 वाजता कॅम्पाकोलावर कारवाई होणार आहे। आज गॅस आणि वीज तोडण्यात येणार आहे। रहिवाशांनी या कारवाईला विरोध केल्यास महापालिका पुन्हा सुप्रीम कोर्टात जाईल आणि अवमान याचिका दाखल करेल, असं अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी ही माहिती दिली आहे। प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्या वादात अंडरवर्ल्डनं उडी घेतल्यानंतर आता वाडिया परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। रवी पुजारीनं 16 जूनला इराणहून फोन करून वाडिया परिवाराला प्रीतीपासून लांब राहण्याची धमकी दिली होती। अशा परिस्थितीत वाडिया परिवाराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा चिंतेचं ढग आहे। आता कारण ठरलंय लांबणीवर पडलेल्या पावसाचं। जून महिना अखेरीकडे झुकला असतानाही शेतात पावसाचा एक थेंबही नसल्यानं बळीराजाचं संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलंय। संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे। परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीनं तिपटीनं महागण्याची शक्यता आहे। किमान निर्यात मूल्यात झालेली वाढ, हवामानातील बदल याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होणार असल्यानं वर्षअखेरीस कांदा रडवण्याची चिन्ह आहे। दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान पुण्यात येणारा मान्सूनच तब्बल 8 दिवस उशिरानं आगमन झालंय। कालही शहरात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला। शिवाय दिवसभर शहरात ऊन पावसाचा अनुभव नागरिकांना आला। मात्र हवामानाची परिस्थिती अनुकूल नसल्यानं पुणेकर अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे। अंमळनेर इथल्या प्रताप महाविद्यालयातील जिमखाना सांभाळणाऱ्या प्राध्यापकाचा भलताच प्रताप खुद्द प्राचार्याने उघड केलाय। जिमखान्यातील क्रीडा साहित्य चोरताना अमृत अग्रवाल याला पकडण्यात आलाय। संचालक पुत्र असलेल्या या चोरट्या प्राध्यापकाच्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी संचालक मंडळानं संबंधित प्राचार्यांनाच नोकरीवरून घरी बसवण्याची धमकी दिली आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे। मराठवाड्याचे 8ही जिल्हे या निवडणुकीसाठी मतदारसंघात आहे। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि भाजपच्या शिरीष बोराळकर यांच्यात मुख्य लढत होते। जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना जीवनरक्षक असणाऱ्या रक्ताच्या किमतीतही वाढ झाली आहे। नव्या दरपत्रकानुसार केवळ रक्ताचे दर दुपटीने वाढले तर इतर घटकांचे दर कमी करण्यात आले आहे। शुल्कात सुधारणा करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती।
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पोटोळी शिवारात काल सकाळी बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला। भल्या सकाळी शेतकरी कामावर जात असताना संजय कळसकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बिबट्या आढळला। शेतकऱ्यांनी आरडाओरडा करताच तो बिबट्या झाडावर चढला। दुपारी लोकांनी बिबट्याला दगड मारले, त्यावेळी तो खाली उतरला। बिबट्या खाली येताच पुन्हा पळापळ सुरू झाली। त्यात दोघा शेतकऱ्यांना जखमी करत बिबट्यानं धूम ठोकली आणि पसार झाला। अमरावती जिल्ह्यात वाघिणीच्या शिकारी प्रकरणी तिघांना 5 वर्ष सक्त मजुरीची आणि रोख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात ही घटना घडली आहे। शिकार प्रकरणाबाबत विदर्भातील हा पहिलाच निकाल आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरात वनविभागाने लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यात शिकारीच कैद झाले। या शिकाऱ्यांनी एका सांबराची शिकार केली होती। या शिकाऱ्यांना वनविभागाने अटक केली आहे। अशा प्रकारे कॅमेऱ्यात शिकारी कैद होणं ही पहिलीच घटना आहे। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना कृषी रत्न 2014 पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं। द रूट मीडिया आणि झी24 तर्फे काल पुण्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। सर्वोत्कृष्ट कृषी उत्पादनं, सर्वोत्कृष्ट शेतकरी निर्यातदार अशा विविध विभागांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्यांना जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, कृषी तज्ज्ञ तुकाराम मोरे तसंच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची लढाई लढणाऱ्या आसमावर कौतुकाचा वर्षाव होतोय। पुण्यातल्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या आसमानं 10वीत कौतुकास्पद यश मिळवलंय। गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करणाऱ्या मुकर्रफ शेखची ही मुलगी, तिनं 10वीच्या परीक्षेत 83% गुण मिळवले आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं। काल सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात वातावरण भक्तिमय केलं होतं। सकाळी वारकऱ्यांनी इंद्रायणी स्नान करून तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। मोक्ष प्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी। आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवते, त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।